Welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, बीएमएस फायनल स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज घेऊन आलो आहे ते म्हणजे द्रव्यगुण पेपर फर्स्ट एक्सपेक्टेड क्वेश्चन्स. तर यामध्ये जर बघितले मित्रांनो, तर यामध्ये मी तुम्हाला द्रव्यगुणचे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुमचे पेपर हे चांगल्या रीतीने तुम्ही एक्झाममध्ये लिहिसाल. तर आता स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला काही गोष्ट सांगू इच्छितो. जसे की मी गेस्ट पेपर सिरीज चालू केलेली आहे आणि ते जशाच तसेच पेपर्स हे MHSच्या क्वेश्चन पेपरमध्ये येत आहेत. तर तशा पद्धतीने जर बघितलं मित्रांनो, तर जे आगत तंत्राचा मी गेस्ट पेपर काढले होते आणि ज्यांनी ते गेस्ट पेपर घेतले होते त्यांचा नक्कीच फायदा झाला आणि त्यांनी सर्व पेपर क्वेश्चन अटेंड केले आणि त्यांनी चांगल्या रीतीने पेपर लिहिले. तसंच आज जे संहिताचा पेपर झालेला आहे आणि त्या संहितामध्ये ज्यांनी गेस्ट पेपर घेतले होते त्यांनी नक्कीच सगळेच क्वेश्चन अटेम्प्ट केलेले आहेत आणि त्यांचं रिव्ह्यू पण खूप छानपैकी आहे. आणि तसेच तुम्ही बाकीचे जे उरलेले पेपर आहेत ते पण आम्ही गेस्ट पेपर बनवलेले आहेत. तर ते पण जर तुम्हाला आवर्जून नक्कीच पाहिजे असेल आणि नक्कीच पेपरमध्ये जर पास व्हायचं असेल तर आजच ही ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करा आणि गेस्ट पेपर घ्या आणि जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये लिहिसाल. तर ते तशा पद्धतीने ते गेस्ट पेपर जर तुम्ही नीट चांगल्या रीतीने जर केले तर त्यामधले मोर दॅन 50 क्वेश्चन्स ही MHSच्या पेपरमध्ये येत आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला सोबत आम्ही गायडन्स पण देत आहेत की कोणत्या चॅप्टरमधून कोणतं काय इम्पॉर्टंट आहे आणि सोबत नोट्स पण प्रोव्हाइड करतो. तर ते गेस्ट पेपर नक्कीच घ्या हे मी सांगेल. तर चला स्टार्ट करूया आपण या द्रव्यगुण एक्सपेक्टेड क्वेश्चनकडं. तर यामध्ये पहिले आपण SAQ घेऊ, नंतर LAQ घेऊ. तर आता SAQमध्ये जर बघितलं तर पहिलं SAQ आहे ते म्हणजे द्रव्यवर. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला हे पांचभौतिकत्व ऑफ द्रव्य हे कळायला पाहिजे. पांचभौतिकत्व ऑफ द्रव्य हे एक SAQ आलेले. तर याच्यामध्ये त्यांची डेफिनेशन सांगितलेली पंचमहाभूतापासून त्यांची उत्पत्ती सांगितलेली. तर आता द्रव्याचे वर्गीकरण सांगितलेले नंतर जसे की उत्पत्तीभेद, योनिभेद, प्रयोगभेद, प्रभावभेद, दशांगभेद, त्याच्यानंतर त्यामध्येच त्यांनी रसभेद, कर्मभेद असे वेगवेगळे प्रकारचे जे भेद सांगितलेले ते सर्व करायचे तुम्हाला. त्याच्यानंतर सेकंड SAQ जर बघितलं तर ते विपाक या चॅप्टरवर आहे. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला आता यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला त्रिविध विपाक कोणते येतात ते चांगल्या रीतीने करायचे. त्याच्यानंतर विपाकाचे जे कर्म आहेत ते दोष, धातू, मल यांच्यावर कोणते करतात ते करायचे आणि विपाक उपलब्धी आणि तारतम्य हे पण पॉईंट तुम्हाला स्किप नाही करायचं जेणेकरून तुमचं SAQ फिक्स होईल. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट SAQकडे जायचं आणि ते म्हणजे वीर्य. आता वीर्य जर बघितलं मित्रांनो तर हे वीर्य जे आहेत यांच्या डिफरन्स बिटवीन गुण आणि वीर्य असा SAQ मागच्या इयरमध्ये आलेला आहे. तर त्यांच्या गुण आणि वीर्य आणि त्यांचे वीर्यांचे दोष धातू मलावरील कार्य हे स्पष्ट करा अशा पद्धतीने हा SAQ होता. तर त्या अनुषंगाने तुम्हाला ते SAQ प्रिपेअर करायचे. त्यामध्येच तुम्हाला त्यांचे वीर्याचे क्लिनिकल ॲप्लिकेशन आणि रिसर्च अपडेट्स महत्त्व म्हणजे त्यांच्या व्याधीमध्ये उपयोग कशा पद्धतीने आपण करतो आणि त्यांची वीर्य उपलब्धी हा पण पॉईंट तुम्हाला चांगल्या रीतीने वाचायचे जेणेकरून तुमचे मार्क गेले नाही पाहिजे. आणि यामध्येच तुम्हाला जे अष्टविध वीर्य आणि द्विविध वीर्य प्रकार केलेले तर ते पण तुम्हाला चांगले प्रिपेअर करायचे जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये चांगल्या रीतीने मार्क्स घ्याल. त्याच्यानंतर फोर्थ SAQकडे जर गेलो मित्रांनो तर त्यामध्ये आहे ते म्हणजे प्रभाव या चॅप्टरकडे. आता प्रभावामध्ये जर बघितलं तर प्रभावाचे दोन प्रकार आहेत, सामान्य प्रत्यारब्ध आणि विचित्र प्रत्यारब्ध. तर त्यांची डेफिनेशन जर तुम्ही केली तर चांगल्या रीतीने तर तुमचं नक्कीच ते प्रभाव म्हणजे काय तुम्हाला समजून जाईल आणि सामान्य प्रत्यारब्ध आणि विचित्र प्रत्यारब्ध असा डिफरन्स येऊ शकते किंवा ते दोन्ही एकत्र येऊ शकतात. तर ते चांगल्या रीतीने करा, प्रभावाचे डेफिनेशन करा, त्यांचं श्लोक पाठ करण्याचा प्रयत्न करा आणि त्यामध्येच तुम्हाला क्लिनिकल ॲप्लिकेशन ऑफ प्रभाव आणि रिसर्च अपडेट हे पण करायचं आहे. त्याच्यानंतर वळूया आपण फिफ्थ SAQकडे. आता फिफ्थ SAQकडे जर गेलो मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला कर्मज ऑफ दशमनी गण सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर यामध्ये वेगवेगळे जे दशमनी गण आहेत जसे की बृहनीय आहे, दीपनीय आहे, पाचनीय आहे, संसरण आहे, स्तंभन आहे, संशमन आहे, असे वेगवेगळे जे कर्म सांगितलेले आहेत. आता ते कर्म जर बघितले मित्रांनो तर यामध्ये ना आपण स्पेसिफिक सांगू शकत नाही कारण की ते आता कोणते कर्म टाकू शकतात हे आपण न सांगू शकत. परंतु ते जर बघितलं मित्रांनो तर त्यांचे जे स्टार्टिंगचे आहेत जसे की दीपनीय, पाचनीय आणि बृहनीय यामधून येतात. परंतु तुम्हाला तसं ते प्रिपेअर करून जायचे. बाकीचे जे पण आहेत ते पण तुम्हाला चांगल्या रीतीने प्रिपेअर करायचे आणि जेणेकरून तुमचे SAQमध्ये मार्क गेले नाही पाहिजे. आणि जर समजा तुम्हाला काहीच आठवलं नाही तर त्यांचे लक्षणं तुम्हाला त्यामध्ये लिहायचे. तर तशा पद्धतीने ते कंप्लीट करायचा प्रयत्न करा. आता नंतर आपण सिक्स्थ आणि सेवन्थ SAQकडे जर गेलो तर ते मॉडर्नवर आहे आणि जे म्हणजे फार्मॅकॉलॉजी बेस आहे. आता त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये आपल्याला
जे प्रिन्सिपल्स ऑफ जनरल फार्माकोलॉजी आहे ते आपल्याला त्यामध्ये करायचे की जनरल प्रिन्सिपल्स कोणते येतं फार्माकोलॉजी. फार्माकोलॉजी म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रगची डेफिनेशन म्हणजे काय, त्याच्यानंतर ड्रगचे डोसेस फॉर्म्स कसे असतात, रूट ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन, फार्माकोकायनेटिक्स, फार्माकोडायनमिक्स आणि ड्रग डोस आणि प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ॲक्शन, मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन अँड बायोअबिलिटी. हे तुम्हाला चांगल्या रीतीने करायचं आहे मित्रांनो. हे यामधलं कोणताही पॉईंट स्किप करू नका. फार्माकोकायनेटिक्स किंवा फार्माकोडायनमिक्स हे पण तुम्हाला एसक्यू येऊ शकते, किंवा प्रिन्सिपल्स ऑफ ड्रग ॲक्शन ऑन मेकॅनिझम ऑफ ड्रग ॲक्शन असं पण एसक्यू येऊ शकते, किंवा तुम्हाला हे एलएक्यू सुद्धा येऊ शकते. तर तशा रीतीने तुम्हाला हे करायचे, कारण की एक फोर्थ एलएक्यू म्हणून हे तुम्हाला पेपर फर्स्टमध्ये द्रव्यगुणच्या पेपर फर्स्टमध्ये आहे आणि ते तशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर आता त्याच फार्माकोलॉजीमध्ये ड्रग ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये आहेत. आता त्यामध्ये वेगवेगळे ड्रग्स सांगितलेले, जसे की ॲनेस्थेटिक्स आहेत, सेडेटिव्ह हिप्नोटिक्स आहेत, अँटीप्लेटिक्स आहेत, अँटी पार्किन्सनी आहेत, अँटी डिप्रेझंट्स आहेत, त्याच्यानंतर ओपिएड ॲनाल्जेसिक ड्रग्स आहेत, हे तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला नेक्स्ट ड्रग ॲक्टिंग ऑन पेरिपेरल नर्व सिस्टम सांगितलेले, जसे की स्केलेटन मसल रिलॅक्संट्स, लोकल ॲनास्थेटिक्स हे त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर ऑटोकॉइड्स अँड रिलेटेड ड्रग्स सांगितलेले, जसे की नॉन स्टेरॉइडल, अँटी इन्फ्लामेटरी, त्याच्यानंतर अनाल्जेसिक ड्रग्स हे पण सांगितलेले, हे पण चांगल्या रीतीने वाचून घ्या. त्याच्यानंतर ड्रग्स फॉर रेस्पिरेटरी डिसऑर्डर सांगितलेले, जसे की ब्रॉन्को डायलेटर्स आहेत, एरोसोल्स आहेत, एक्सपेक्टोरंट्स आहेत, अँटीट्युझिव्ह ड्रग्स आहेत. तर तशा पद्धतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचे. आणि यामध्ये जर बघितलं मित्रांनो, आता हे जे फार्माकोलॉजिकचे पोर्शन आहे मित्रांनो, ते तुम्हाला कसं आहे ना, नोट्समधून प्रिपेअर करा. आणि नोट्समधून असं प्रिपेअर करा की तुम्हाला एक्झाममध्ये त्याबद्दल लिहिता यावं. आणि म्हणजे तुम्हाला थोडंफार त्याबद्दल तुम्हाला विस्तारपूर्वक लिहिता यावं अशा पद्धतीने तुम्हाला नोट्समधून प्रिपेअर करायचं आहे. बुकमधून वापरू नका, कारण की एवढं डिटेल आपल्याला नाही विचारत. तर त्या अनुषंगाने तुम्हाला जर बघितलं तर हे फार्माकोलॉजी आपल्याला नोट्सच्या यामधूनच वाचा. आणि नोट्समधून जर प्रिपेअर केलं तर तुम्ही नक्कीच पेपरमध्ये लिहिसाल. तर तशा अनुषंगानं तुम्हाला ते प्रिपेअर करायचं आहे आणि एक्झाममध्ये लिहायचं आहे. त्याच्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर ड्रग्स, जे की खूप महत्त्वाचे आहेत. आणि कार्डिओ म्हणलं की हृदय येतं आहे, तर हृदयाचे जे संबंध असतात ते कसे असतात, खूप काळ टिकणारे असतात, आहे की नाही. तर तशा पद्धतीने तुम्हाला कार्डिओव्हास्क्युलर ड्रग्समध्ये अँटी हायपरटेन्सिव्ह आणि अँटी अँजिनल ड्रग्स करायचे आहेत. आणि अँटी हायपरटेन्सिव्ह हे एकदा एलएक्यूला आलेले, तर ते चांगल्या रीतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर ड्रग ॲक्टिंग ऑन किडनी. आता जे ड्रग ॲक्टिंग ऑन किडनी आहेत, जसे की डाययुरेटिक्स, आता हे डाययुरेटिक्स पण तुम्हाला चांगल्या रीतीने करायचे, जेणेकरून तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे. त्याच्यानंतर यामध्ये जर बघितलं तर ड्रग अफेक्टिंग ब्लड जर बघितलं तर त्यामध्ये अँटीकोअग्युलंट्स, त्याच्यानंतर कोॲग्युलंट्स, हे 2 प्रकार जे आहेत ते चांगल्या रीतीने करा. आणि यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर हे तुम्हाला SAQच्या दृष्टीने जर बघितलं तर एक ड्रग देतील, किंवा त्या सिस्टमवर जर विचारलं तर त्यामधून एखादं स्पेसिफिक ड्रग देतील. तर तशा हिशोबानं तुम्हाला ते पेपरमध्ये त्यांचा ॲन्सर लिहायचं आहे. त्याच्यानंतर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ड्रग्समध्ये जर बघितले तर हे डायजेस्टंट्स आहेत, लक्झेटिव्स आहेत, अँटीडायरियल आहेत, हेपॅटोप्रोटेक्टिव्ह ड्रग्स आहेत, ते तशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर अँटीबॅक्टेरियल ड्रग्स हे तर मोस्ट इम्पॉर्टंट आहेत. अँटीबायोटिक म्हणजे कोणते येतात ते. त्याच्यानंतर त्यामध्ये अँटीफंगल, अँटीव्हायरल, अँटीमलेरियल आणि अँटीहिल्मिंथिक हे ड्रग यावर्षी येऊ शकतात. तर त्या अनुषंगाने तुम्हाला हे प्रिपेअर करायचे, कारण की इन्सेशनच्या पॅटर्नमध्ये हे हायलाइटेड आहेत, अँटीफंगल, अँटीव्हायरल. तर ते नीट वाचून घ्या, वरून वाचा, कारण की सर्वच तुम्हाला थोडं थोडं वाचायचं. अशा पद्धतीने ते 6th आणि 7th SAQ होते. त्याच्यानंतर 8th SAQ. आता 8th SAQकडे जर गेलो मित्रांनो, तर त्यामध्ये तुम्हाला मिश्रक गण सांगितलेले आहेत. आता यामध्ये मिश्रक गण जर बघितले मित्रांनो, तर शक्यतो जे 3, 4 आणि 5 मिळून जे द्रव्य होतात त्यांचेच मिश्रक गण करा, आणि तेच एक्झाममध्ये विचारतात मोस्टली. तर त्यामध्ये जर बघितलं तर बृहत पंचमूळ आहे, त्याच्यानंतर लघु पंचमूळ आहेत, हे पहिले करा, जेणेकरून याच्यावर तुम्हाला त्यांचे गुणधर्म, उपयोग आणि त्यांच्या औषधीमध्ये उपयोग विचारतात. तर तशा पद्धतीने तुम्हाला ते प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर वल्ली पंचमूळ, कंटक पंचमूळ, त्याच्यानंतर पंचवल कल्क हे एक इम्पॉर्टंट आहे बघा. त्याच्यानंतर चतुर्भुषण आहे, पंचकोल याच्यावर पण विचारलेलं नाही बघा. पंचकोल एक चांगलं येऊ शकते समजा आलं तर. षडूषण करा, चतुर्बीज करा. त्याच्यानंतर चतुर्जातक, पंचतिक्त विचारलेले, चतुर्भद्र विचारलं नाही, ते पण नीट चांगल्या रीतीने करा. तर अशा पद्धतीने जे मिश्रक गण आहेत ते चांगल्या रीतीने करा, जेणेकरून तुमचे फिक्स 5 मार्क व्हायला पाहिजे. आता हे होते SAQचे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. आता आपण वळूया ते म्हणजे लॉंग आन्सर क्वेश्चन्स. आता लॉंग आन्सर क्वेश्चन्समध्ये पहिलं जर बघितलं मित्रांनो, तर त्यामध्ये येते ते म्हणजे गुण.
आता हे गुण तुम्हाला फर्स्ट इयरला पदार्थामध्ये विस्तारपूर्वक झालेले आणि पुन्हा एकदा तुम्हाला द्रव्यामध्ये गुण. आता गुण जर बघितले तर त्यांचे डेफिनेशन, त्यांचे श्लोक पाठ करायचं आणि त्यांचे जे टाईप्स आहेत जसे की गुरुवादी आणि परादी ते आपल्याला बघायचे. आता याच्यामध्ये एनसेशन पॅटर्ननुसार जर बघितलं तर पांचभौतिक होतं गुणाचे ते तुम्हाला करायचे आहेत. त्याच्यानंतर गुरुवादी गुण आणि त्यांचे दोष धातू मल यांच्यावर कर्म आणि क्लिनिकल ॲप्लिकेशन अँड रिसर्च अपडेट हे पण तुम्हाला चांगल्या रीतीने करायचे, ते पेपरमध्ये हमखास विचारतात. त्याच्यानंतर परादी गुणचे तुम्हाला एक्झाम्पल्स, जे परादी गुणाचे जे टाईप्स आहेत ते करायचे आणि जे गुरुवादी गुण आहेत त्यांचे टाईप करायचे, जेणेकरून गुरुवादी आणि परादी हे दोन्हीचे तुम्हाला टाईप करायचे आणि दोन्ही एलिक्यूला आलेले आहेत. तर ते तशा पद्धतीने तुम्हाला प्रिपेअर करायचे. त्याच्यानंतर सेकंड एलिक्यूकडे जर गेलो तर ते येते रसवर. आता रसमध्ये जर बघितलं मित्रांनो तर तुम्हाला षडरस हे चांगल्या रीतीने करायचे आणि षडरसांचे जे पांचभौतिक आहे ते पण तुम्हाला केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स ते पण तुम्हाला वाचायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला रस उत्पत्ती आणि पांचभौतिक होतं ते षडरसामध्ये वाचायचं आहे. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तर ते चांगल्या रीतीने करून घ्या. त्याच्यानंतर रस उपलब्धी हे पण चांगलं पॉईंट आहे आणि ते एक एक मार्कला एक एक विचारू शकतात. त्याच्यानंतर रसाचे लक्षण, गुण आणि कर्म. आता दोष धातू मलावर, आता हे तर तुम्हाला करावं लागणार आहे, दोष धातू मलावर त्यांचे कर्म. परंतु आता जे 6 रस आहेत त्याच्यामधून जर बघितलं तर मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू, कषाय हे 6ही इम्पॉर्टंट आहेत. आता त्यामधून जर बघितले तर मधुर, आम्ल, तिक्त आणि कषाय. त्याच्यानंतर लवण पण छान आहे, परंतु त्यांचे गुण, लक्षणं आणि अतियोग लक्षणं तुम्हाला करायचे आणि जेणेकरून पेपरमध्ये जर विचारलं तर ते आलं पाहिजे. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला अनुरस हा पण पॉईंट स्किप नाही करायचा, कारण हे पण इम्पॉर्टंट आहे. हे पण विचारलेलं नाही परंतु विचारू शकतात, तर ते अनुषंगाने अनुरस पण वाचून घे. त्याच्यानंतर थर्ड एलिक्यूकडे गेलो तर थर्ड एलिक्यू हे खूपच मुलांना डोक्याला ताप आहे आणि ते म्हणजे कर्म. आता कर्म कोणते करावं सर? तर आता हे कर्म बघा मित्रांनो, आता याच्यामध्ये जर बघितलं तर दीपन, पाचन, संशोधन, संशमन, अनुलोमन, संसरण, भेदन, रेचन, छेदन, लेखन, ग्राही, स्तंभन, मदकारी, प्रमाती, अभिसंधी, व्यवायी, विकासी, रसायन, वाजीकरण, मेद्य. आता अशा पद्धतीने ते त्यांनी कर्म सांगितलेले. आता याच्यामधून जर इम्पॉर्टन्स जर बघितलं मित्रांनो तर यामधले काही जे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत ते मी सांगतो. जसे की यामध्ये अनुलोमन विचारलेले, त्याच्यानंतर मेद्य, वाजीकरण, रसायन, व्यवायी, विकासी हे पण विचारलेलं. आता हे आधी तुम्हाला वाचायचे आणि हे सोडून जे बाकीचे उरलेले ते पण वाचा. आता यावर्षी जर विचार केला तर दीपन, पाचन येऊ शकते मित्रांनो, तर ही पण नीट काळजीपूर्वक वाचून घ्या. त्याच्यानंतर जे भेदन, रेचन आणि छेदन आहेत हे पण यापैकी पण येऊ शकते, तर हे पण नीट चांगल्यापूर्वक वाचून घ्या. त्याच्यानंतर ग्राही आणि स्तंभन हे पण तुम्हाला चांगल्यापूर्वक वाचून घ्या. ग्राही, स्तंभन असे जे जोडीने येतात मित्रांनो तेच हमखास पेपरमध्ये विचारतात, तर तशा पद्धतीने वाचायचा प्रयत्न करा. मदकारी, प्रमाती हे पण येऊ शकते, तर ते पण तुम्हाला वाचायचे. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला हे चांगल्या रीतीने जर केल्याच्या नंतर तुम्हाला कर्मचे जे एक 10 मार्काचं क्वेश्चन आहे ते तुमचं चांगल्या रीतीने होऊन जाते. तशा पद्धतीनेच प्रिपेअर करा, जेणेकरून तुम्ही पेपरमध्ये ते पॉईंटनुसार लिहू शकाल. आता त्यांचं जे उपयोग आहेत किंवा कर्माचे सुधारण स्पष्ट करा अशा पद्धतीने क्वेश्चन येते, तर तशा पद्धतीने ते लिहावं लागते. त्याच्यानंतर जे की फोर्थ एलिक्यू आहे आणि ते आहे ते म्हणजे मॉडर्नवर आणि ते फार्मॅकोलॉजीवर. आता ते जर बघितलं मित्रांनो तर त्यामध्ये तुम्हाला बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ फार्मॅकोलॉजी, त्याच्यानंतर त्यामध्येच तुम्हाला ड्रग ॲक्शन ऑन फार्मॅकोकायनेटिक्स किंवा फार्मॅकोलॉजीचं डिटेलमध्ये ब्रीफमध्ये लिहा असं येईल, किंवा त्यामध्येच तुम्हाला फार्मॅकोलॉजीचे डेफिनेशन वर्णन करून जनरल प्रिन्सिपल्स वर्णन करा अशा पद्धतीने क्वेश्चन येईल. त्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही सिस्टम दिल्या जातील, त्या सिस्टम अनुषंगाने पण क्वेश्चन येऊ शकते. जसं की सेंट्रल नर्वस सिस्टम आहे, PNS आहे, आपण जे वरी बघितले तेच पुन्हा तुम्हाला डिटेलमध्ये येतील आणि त्या पॉईंटनुसार तुम्हाला ते पेपरमध्ये लिहावं लागतात. त्याच्यानंतर अशा पद्धतीने हे 4 एलिक्यू होते. आता जे 15, 16, 17, 18, 19, 20 हे चॅप्टर आहेत हे MCQ साठी आहे मित्रांनो. आता हे MCQ च्या अनुषंगाने यामधून क्वेश्चन्स येतात. तर अशा पद्धतीने हे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स आहेत मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेले आहेत. आता याचे जे समजा गेस पेपर आहे या द्रव्यगुणचा, ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला DM करा, मला मेसेज करा, मी तुम्हाला ते गेस पेपर प्रोव्हाइड करेल आणि जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये चांगल्या रीतीने पास होसाल. तर आणि अशीच हेल्प यथार्थ आयुर्वेदासोबत राहू द्या. आणि त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये जर काही समजलं नसेल तर ते कमेंटमध्ये सांगा, आम्ही
सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करू. आणि हे जर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. आणि गेस पेपर पण घ्या जेणेकरून तुम्ही एक्झाममध्ये पास होसाल. थँक्यू व्हेरी मच.